श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा गेल्या काही दिवसांपासून खूप अस्तव्यस्त आहात का? एखाद्या गोष्टीचा सतत विचार करून मन थकून गेले का? सतत मनात एकच धाकधूक आहे की माझं कसं होईल? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. स्वामींचा हा एक साक्षात संकेत आहे. स्वामी आज तुम्हाला प्रेमाने ओरडून सांगत आहेत, बाळा, आता जास्त विचार करत बसू नकोस. येणाऱ्या गुरुवारपर्यंत तुला ती गोड बातमी नक्की मिळेल. चला अनुभवूया स्वामींचे हे 21 दिव्य संदेश, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. बाळा, विचार करून प्रश्न सुटत नाहीत, तर मनावर विश्वास ठेवल्याने मार्ग निघतात. तू आता शांत हो. मी सर्व सांभाळून घेतले आहे. ज्या गोष्टीसाठी तू देवाला साकडं घातलंयस त्यांचं उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. गुरुवारचा सूर्य तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. तू रात्रभर जागून ज्या चिंतेत असतोस ती चिंता आता मला दे. तू फक्त नामस्मरण कर. चमत्कार मी घडवून दाखवीन. लोकांनी तुला दिलेले टोमणे आणि तुझ्या केलेल्या अपमान या सगळ्यांचं उत्तर तुझ्या यश देणार आहे. धीर धर, वेळ जवळ आली आहे. तुझं ते स्वप्न ज्याची आशा तू सोडून दिली होतीस ते पूर्ण करण्याची मी स्वतः पुढाकार घेतला आहे. आता मागे वळून पाहू नकोस. गुरुवार हा माझा दिवस आहे आणि या गुरुवारी मी तुझ्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे. ही माझी तुला गावी आहे. अडलेली कामे, रखडलेले व्यवहार आणि आता मार्गी लागतील. मार्गातील सर्व काटे मी दूर केले आहेत. आता फक्त आनंदाने पुढे चाल. तू म्हणतोयस खूप उशीर झाला, पण माझा दरबारात कधीच उशीर होत नाही. जे मिळेल ते सर्वोत्तम मिळेल याची खात्री बाळग. तुझ्या घरातील आजारपण आणि नकारात्मकता आता कायमचे निघून जाईल. एक नवीन चैतन्य तुझ्या वास्तूत प्रवेश करणार आहेत. पैशांची चणचण आता दूर होईल. धनलक्ष्मीचे आगमन आणि माझ्या आशीर्वादाने तुझं घर भरून पावेल. ज्या व्यक्तीची तू आतुरतेने वाट पाहत होतास किंवा ज्या निरोपाची तुला अपेक्षा आहे, तो निरोप गुरुवारपर्यंत तुझ्यापर्यंत पोहोचेल. विचार करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे, पण निश्चिंत राहणं ही भक्तांची भक्ती आहे. तू निश्चिंत हो, मी पाठीशी आहे. तुझ्या कष्टाचा घाम मी वाया जाऊ देणार नाही. तू जे पेरलं आहेस ते कापणीला आलं आहे. आता सुगीचे दिवस सुरू होतील. बाळा, तू खूप सोसला आहेस, पण आता तुझ्या सुखाचा अध्याय सुरू झाला आहे. डोळे पुस आणि नवीन सुरुवातीसाठी सज्ज हो. शत्रू कितीही प्रबळ असला तरी तुझा रक्षक मी स्वामी समर्थ आहे. तुझं कुणीही वाकडं करू शकणार नाही. तुझ्या मुलांबाळांच्या काळजीत तू स्वतःला विसरलास आहेस, पण लक्षात ठेव, त्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. येणारा गुरुवार तुझ्या आयुष्यात एक मोठे वळण घेऊन येईल. ही गोड बातमी तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असेल. ज्या स्वप्नांकडे जगाने पाठ फिरवली ते स्वप्न मी माझ्या काळजाशी धरून ठेवलं आहे. ते आता सातत्य उतरवण्याची वेळ आली आहे. भ्रम सोडून दे आणि माझ्या नामात दंग हो. जेव्हा तू नामस्मरण करतोयस तेव्हा तुझ्या समस्या मी स्वतः सोडवत असतो. गुरुवारच्या आरतीनंतर तुला जे समाधान मिळेल ते यापूर्वी कधीच मिळालं नसेल. स्वामींची प्रचिती तुला नक्की येईल. शेवटचा शब्द लक्षात ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारपर्यंत वाट बघ, तुझं कल्याणच होणार. भक्तांनो, स्वामींचे हे बोल तुमच्यासाठी एक कवच आहेत. आता जास्त विचार करणं सोडून द्या आणि स्वामींवर पूर्ण भार टाका. जर तुम्हाला स्वामींच्या या आश्वासनावर विश्वास असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ मी विचार करेने सोडेल आहे असे नक्की लिहा. ज्यांच्या खरोखरच एक आधाराची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जावा. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.